श्री स्वामी समर्थ. आज स्वामी माऊली म्हणतात, आज तू हा संदेश ऐकत आहेस यामागे एक कारण आहे. कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही. माझ्या इच्छेशिवाय एक पानही हालत नाही. म्हणून काही क्षण शांत बस आणि माझे शब्द मनापासून ऐक. बाळा, मी पाहत आहे की तू अनेक दिवसांपासून मनात एक मोठे ओझे घेऊन जगत आहेस. कधी घरची चिंता, कधी पैशांची अडचण, तर कधी नात्यामधील गैरसमज तुला त्रास देत आहेत. अनेकदा तू स्वतःला एकटा समजतोस, पण लक्षात ठेव, मी तुला कधीच एकटे सोडलेले नाही. ज्या दिवशी तू मनापासून माझे नाव घेतले त्या दिवसापासून मी तुझ्यासोबत चालत आहे. काही गोष्टी उशिरा घडतात कारण त्यासाठी योग्य वेळ येणे आवश्यक असते. आज मी तुला एकच सांगतो, निराश होऊ नकोस. तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात झाली आहे. आज दिसत नसते तरी पुढील काही दिवसात तुला अशी संधी मिळेल जी तुझे आयुष्य नव्या दिशेने नेईल. ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तेच लोक उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. पण त्या दिवसापर्यंत संयम ठेव. राग, मत्सर आणि भीती यांना मनातून दूर कर. दररोज सकाळी आणि रात्री माझे नाव श्रद्धेने घे. चांगले कर्म कर, गरजूंना मदत कर. तुझ्या घरात प्रेम आणि शांतता वाढू दे. लक्षात ठेव, चमत्कार अचानक होत नाही. ते श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या आधारावर घडतात. म्हणून माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. आज मी तुला माझा आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख, समाधान आणि भरभराट नांदो. तुझे सर्व चांगले प्रयत्न यशस्वी होवोत. तुझे मन सदैव आनंदी राहो. जर तुला माझ्या शब्दांवर विश्वास असेल तर मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंतही पोहोचव, जेणेकरून त्यांच्या जीवनातही आशेचा एक नवा किरण निर्माण होईल. एक बीज जमिनीत पुरलं जातं तेव्हा ते संपत नाही, तर त्याच क्षणी त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात होते. तसंच तुझ्या सोबतही आहे. आज जे दुःख दिसतं आहे ते उद्याच्या सामर्थ्याचं बीज आहे. माझ्याकडे दररोज काहीतरी मागण्यापेक्षा एक दिवस स्वतःला बदलण्याचा संकल्प कर. कारण जो स्वतः बदलतो त्याचं नशीबही बदलायला सुरुवात करतं. आजपासून 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली, राग आल्यावर शब्द थांबव. दुसरी, आनंद मिळाल्यावर अहंकार वाढवू नको. आणि तिसरी, संकट आलं म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नको. हे 3 नियम तुझं आयुष्य बदलू शकतात.